हे गुड इव्हनिंग गाईज, कसे आहात तुम्ही? मज्जेत ना? तर आज मी तुम्हाला शेअर करणार आहे पिझ्झाची रेसिपी. तर बघू शकता तुम्ही, मी पिझ्झा जरा वेगळ्या पद्धतीने बनवते. तुम्ही लोक कच्चे भाज्या वापरतात, पण मी भाज्यांना सॉटे करून टाकते, कारण माझ्या मुलांना कच्चे भाज्या पिझ्झामधले बिलकुल आवडत नाही. म्हणून मी तेलामध्ये थोडेसे भाज्यांना सॉटे करून घेतले आहे आणि भाज्यामध्ये मी घेतला आहे कॉर्न, शिमला मिर्च आणि कांदा. तर ह्याला मी सॉटे करून घेते आणि जे पिझ्झाचा बेस आहे तो रेडीमेड मी आणला आहे आणि त्याच्यावरती मी पिझ्झाचा सॉस लावून त्याच्यावरती मी हे घेतलं आहे, चीज ग्रेट करून घेतलं आहे आणि चीजवरती जे भाज्या मी सॉटे केले होते ते टाकले आणि पनीरचे ट्यूब्स टाकले, छोटे छोटे काप कट करून, आणि मग टोमॅटो कापून टाकले आहे छोटे छोटे, आणि मग त्याच्यानंतर परत एक चीजचा लेअर मी ठेवला आहे. तर अशा प्रकारे माझा मस्त यम्मीचा पिझ्झा रेडी आहे. तर बघू शकता मी किती सारे पिझ्झा आज बनवणार आहे. तर हे भाज्या तुम्ही बघितल्याच आहात, अशा प्रकारे मी सॉटे केले होते. तर चला आता आपण पिझ्झाला मस्तपैकी बेक करून घेऊया. माझ्याकडे ओव्हन पण आहे, पण मी तव्यामध्ये आज बनवणार आहे. तर बघू शकता तुम्ही मस्तपैकी 10 मिनटामध्ये आपला तवा पिझ्झा रेडी आहे. अशा प्रकारे यम्मी पिझ्झा. तर आता आपण त्याला मस्तपैकी चिली फ्लेक्स घालून घेऊया त्याच्यावरती आणि ऑर्गॅनो घालून घेऊया आणि मग आता त्याला मस्तपैकी असं कट करूया. तर तुम्ही बघू शकता, वाव किती असं यम्मी पिझ्झा माझा रेडी आहे. तर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा.